एव्हरीवन, नमस्कार. दिस इज देवश्री आणि अजूनपर्यंत जर तुम्ही चॅनलला सबस्क्राईब केलं नसेल तर नक्की करा, विसरू नका. कारण ह्या चॅनलवर सर्व जे नीट रिलेटेड आणि काउन्सिलिंग रिलेटेड अपडेट्स आहेत ते सर्व तुम्हाला ह्या व्हिडिओमध्ये किंवा ह्या चॅनलवर भेटतील. तर डोंट फॉरगेट टू सबस्क्राईब आणि लाईक करायचं विसरू नका. कारण आम्ही खूप मेहनत घेऊन सर्व जे वेबसाईट्स चेक करून तुमच्यासाठी पूर्ण अपडेट्स देतो, ते पण फ्रीमध्ये. पेड काउन्सिलिंगमध्ये आम्ही सर्व वेगळं प्रोव्हाइड करतो, पण आम्ही फ्रीमध्ये पण तेवढंच प्रोव्हाइड करतो. फक्त तिच्याहून जास्त थोडे जे एक्स्ट्राची माहिती आहे ते आम्ही पेड काउन्सिलिंगमध्ये प्रोव्हाइड करतो. आणि पेड काउन्सिलिंगमध्ये आम्ही स्वतः त्यांना गाईड करतो इंडिव्हिज्युअली. त्यांना जर काही गरज पडेल किंवा काही त्यांना अडचण येत असेल तर आम्ही स्वतः तिथं त्यांची रजिस्ट्रेशन करतो, त्यांचं चॉईस फिलिंग करतो. तेवढं आम्ही इथं करत नाही. इथं आम्ही तुम्हाला फक्त गाईड करतो की कसं करायचं आहे. तर नक्की जर तुम्ही अजूनपर्यंत लाईक केलं नसेल व्हिडिओजला किंवा सबस्क्राईब केलं नसेल चॅनलला तर ते नक्की करा, विसरू नका. आजच्या व्हिडिओमध्ये आपण महाराष्ट्राचं जे काही रिलेटेड लेटेस्ट अपडेट्स आहे ते बघणार आहेत. सर्वात पहिले मी तुम्हाला सांगून देते की जर तुम्हाला काउन्सिलिंग घ्यायची असेल, पेड काउन्सिलिंगसाठी अप्लाय करायचं असेल तर यू कॅन कॉन्टॅक्ट दिस नंबर 8275518480. ह्या नंबरला तुम्ही नक्की कॉन्टॅक्ट करा. तुम्हाला सर्व जी माहिती आहे ती भेटून जाईल आणि तुम्हाला जे काही अडचणी असतील तर तुम्ही ह्या कॉन्टॅक्ट विचारू शकतात याला कॉन्टॅक्ट करून. आणि नाहीतर कमेंट सेक्शन जे ते ऑनर्स आहे सर्वांसाठी, तर तुम्ही कमेंट बॉक्समध्ये पण कमेंट करू शकतात. व्हॉट एव्हर यू नीड, सर्व जे रिप्लायज आहे ते सर्व जे कमेंट्स आहेत त्यांना सर्वांना रिप्लाय केले जातील. आणि हर एक जे डाऊट आहे तुमचा तो सॉल्व्ह केला जाईल. आणि पेड काउन्सिलिंगसाठी आय हॅव ऑलरेडी टोल्ड यू की तुम्हाला काय काय भेटणार आहे. अलॉटमेंटपर्यंत, तुमचं ॲडमिशनपर्यंत आम्ही तुम्हाला गाईड करू आणि सपोर्ट करू. एक स्पेशल ऑफर आहे की जे आमचे टॉप 30 एंट्रीज राहतील ना सध्या काउन्सिलिंगसाठी, त्यांना आम्ही जस्ट 4999 रुपीजमध्ये एंट्री देणार आहे पेड काउन्सिलिंगसाठी. त्याच्यात रजिस्ट्रेशन आम्ही करू, चॉईस फिलिंग आम्ही करू. नंतर तुम्हाला काहीच स्वतः करायची गरज नाही आहे. तुम्हाला फक्त आमच्याशी कॉन्टॅक्टमध्ये राहायचं आहे. जे काही गायडन्स आहे ते आम्ही तुम्हाला देऊ, पण आम्ही स्वतः तुमचं रजिस्ट्रेशन पण करू आणि तुमचं चॉईस फिलिंग पण करून देऊ. अलॉटमेंट लेटरसुद्धा आम्ही तुमचं काढून देऊ. म्हणजे आम्ही 3 गोष्टी तुम्हाला करून देतो आहे, जे की खूप टफेस्ट गोष्टी राहतात. इन केस जर तुम्हाला दुसऱ्या स्टेटसाठी पाहिजे असेल तर त्याच्यासाठी वेगळं आहे. ही ऑफर नाही आहे. ही ऑफर ओन्ली फॉर महाराष्ट्र काउन्सिलिंग आहे. महाराष्ट्र काउन्सिलिंगमध्ये जर तुम्हाला MBBS, BDS, BMS, BHMS 4ही कोर्सेससाठी ट्राय करायचं असेल तरी आम्ही ह्या ऑफरमध्ये तुम्हाला सर्व कोर्सेस जे ते ट्राय करून देऊ. फक्त तुम्हाला आम्हाला लवकरात लवकर कॉन्टॅक्ट करायचं आहे. कारण जे टॉप 30 एंट्रीज राहतील आमच्या व्हॉट्सअपला, तुम्हाला फक्त सांगायचं आहे की सेंड QR. आणि तुम्हाला मी ऑलरेडी रेट सांगितलं आहे, तर तुम्ही फक्त सेंड QR सांगायचं. आम्ही तुम्हाला QR कोड पाठवू, तुम्ही त्याच्यावर पेमेंट करायचं आहे. नंतर जे काही प्रोसेस आहे ते आम्ही करू. आमचा एक्सपर्ट तुमच्याशी कॉन्टॅक्ट करेल. तुमचं रजिस्ट्रेशन झालं नसेल तर ते करून देऊ, फर्स्ट राऊंडमध्ये, सेकंड राऊंडमध्ये, जसं तुमची इच्छा असेल तसं. आणि तुम्हाला जे काही वाटत असेल ते आम्ही सर्व तुम्हाला करून देऊ. फक्त तुम्हाला आम्हाला एक मेसेज करायचा आहे, सेंड QR कोड. जे सर्व टॉपचे जे एंट्रीज राहतील, टॉप 30 एंट्रीजलाच फक्त ही ऑफर अवेलेबल आहे, नंतर ही अवेलेबल नाही आहे. आता आजची जी इम्पॉर्टंट गोष्ट आहे ती डिस्कस करूयात, कारण ते जास्त महत्त्वाचं आहे. हे जे सर्व न्यू नोटीस आहे हे आलेले आहेत. ऑलरेडी तुम्हाला दिसतं आहे, मी ऑलरेडी याला डिस्कस केलं आहे, पण एकदा ओपन करून बघून घेऊ. हे जे फी स्ट्रक्चर आहे गव्हर्नमेंट मेडिकल आणि डेंटल कॉलेजेससाठी, याच्यात तुम्हाला दिसेल की जे जळगावचं कॉलेज आहे डेंटल कॉलेजचं नवीन ॲड झालं आहे. फी स्ट्रक्चर जर तुम्हाला माहिती नसेल तर तुम्ही ही जे काही PDF आहे तिला डाउनलोड करा आणि तिथे एकदा चेक करा. जर तुम्ही नसेल डाउनलोड केलेलं किंवा तुम्हाला नसेल माहिती की कुठून चेक करायचं आहे तर आमच्या टेलिग्राम चॅनलवर जॉईन करा किंवा आमच्या व्हॉट्सअप चॅनलवर जॉईन करा. तिथं आम्ही तुम्हाला ही फी स्ट्रक्चरची PDF सेंड करून देऊ. आता जे PDFs आहे, जे सर्व इम्पॉर्टंट नोटीस आहे, अपडेट्स आहे, ते आम्ही टेलिग्राम किंवा व्हॉट्सअप चॅनलला पाठवत राहतो. जर तुम्ही आत्तापर्यंत जॉईन केलं नसेल तर नक्की करा. आपण ही PDF टाईमपास न करता जे महत्त्वाचं आहे ते बघूयात. रिवाइज शेड्यूल फॉर ॲडमिशन टू MBBS BDS ही आपण बघितली ऑलरेडी. प्रोव्हिजनल सीट मॅट्रिक्स तर एकदा बघून घेऊ. हे सर्व ऑलरेडी डाउनलोडेड होते, पण मी वेबसाईट थ्रू तुम्हाला दाखवायसाठी कुठून काय करतात आणि कुठून जायचं राहतं त्याच्यासाठी मी परत डाउनलोड करते. आता इथं नोटीस नंबर 9 जी आहे तिथं तुम्ही बघू शकतात की जी पब्लिकेशन ऑफ प्रोव्हिजनल मेरिट लिस्ट आहे, जी ऑलरेडी पब्लिश झाली आहे. रात्री 12 वाजेपर्यंत ती मेरिट लिस्ट आली होती 6 तारखेला, म्हणजे कालच. तर ती 6 तारखेला पब्लिश होणार होती, झाली आहे. सीट मॅट्रिक्स पण ऑलरेडी आपल्याकडे आली आहे, ती पण 6 तारखेला होणार होती. ऑनलाईन फिलिंग ऑफ प्रेफरन्स फॉर्म म्हणजे चॉईस फिलिंग ज्याला आपण म्हणतो, ती 8 तारखेपासून 11 तारखेपर्यंत आपल्याला दिसते आहे की आपण भरू शकतो. डिक्लेरेशन ऑफ कॅप राऊंड 1 सिलेक्शन लिस्ट म्हणजे जे राऊंड 1चं सिलेक्शन लिस्ट आहे ती कधी होणार आहे, 13 तारखेला ती डिक्लेअर होणार आहे. म्हणजे 2 दिवस
दिवसात तुम्ही चॉईस फिलिंग कराल, त्याच्या 2 दिवसात लगेच तुम्हाला जी डिक्लेरेशन आहे, रिझल्ट आहे, तो तुमच्यासमोर येऊन जाईल. फिजिकल जॉईनिंग अँड फिलिंग ऑफ स्टेटस रिटेन्शन फॉर्म, म्हणजे तुम्हाला जॉईन करायचं आहे की नाही करायचं आहे हे सर्व तुम्ही 15 तारखेला करायचं आहे. एक्सक्लुडिंग 15 सांगितलं आहे, तर नीट लक्ष द्या. 14 ते 22 पर्यंत करायचं आहे. एक्सक्लुडिंग 15 आणि 16. 15 आणि 16ला तुम्ही कॉलेजला जाऊ शकत नाही की आम्हाला ॲडमिशन करून द्या, कारण त्यांनी इथं ऑफिशियली नाही सांगितलं. जर इथं त्यांनी तसं काही मेन्शन केलं नसतं तर तुम्ही जाऊन सांगितलं असतं की संडे राहिलो किंवा काही पण राहिलं तरी तुम्हाला तिथं जाऊन त्यांना ॲडमिशन घेणं भाग आहे. त्यांना नाही म्हणताच येणार नाही कॉलेजवाल्यांना. तुम्हाला त्यांना फक्त ऑफिशियल काही नोटीस आहे ते दाखवावं लागेल. पण इथं ऑलरेडी त्यांनी एक्सक्लूड केलेलं, तुम्ही जाऊ नका. 14 तारखेपर्यंत 14 तारखेपासून 22 तारखेपर्यंत तुम्हाला जे काही करायचं असेल ते ह्याच डेटमध्ये करा. द अबव शेड्यूल इज सब्जेक्ट चेंज ॲज पर द डायरेक्शन ऑफ व्हेरियस ऑथॉरिटीज लाईक MCC. आता ही जे डेट्स आहेत ते ऑलरेडी चेंज झाले. आपले आधीचे डेट्स जे आहे ते थोडे 2-3 दिवसा अगोदरचे होते. आता हे का चेंज झाले, कारण MCCने ऑलरेडी एक्सटेंड केलं आहे शेड्यूल. MCCने आतापर्यंत 4 वेळेस शेड्यूल एक्सटेंड केलं आहे. AACC अजून आलं नाही आहे. सेंट्रल गव्हर्नमेंट, स्टेट गव्हर्नमेंट आणि ऑनरेबल कोर्ट याच्या ऑथॉरिटीजच्या अनुसार हे आपलं जे शेड्यूल आहे ते पण चेंज होऊ शकतं. शेड्यूल फॉर सबसिक्वेंट कॅप राउंड्स ऑफ MBBS, BDS, BMS, BHMS, BUMS कोर्सेस विल बी डिक्लेअर्ड इन ड्यू कोर्स. आता हे जे बाकीचे कोर्सेस आहे त्यांचं जे काही डिक्लेरेशन आहे ऑफ द शेड्यूल, इट विल बी डिक्लेअर्ड इन ड्यू कोर्स, म्हणजे थोड्याच वेळात तेच लोक हे पण डिक्लेअर करणार आहेत. आता आपण नेक्स्ट जी नोटीस आपल्यासाठी काय इम्पॉर्टंट आहे ते बघूयात. ही आपण ऑलरेडी बघितली रिवाइज शेड्यूलची. आता प्रोव्हिजनल सीट मॅट्रिक्स फॉर MBBS, BDS कोर्सेस ते आपण एकदा चेक करू. ग्रँट मेडिकल कॉलेज मुंबई. आता हे जे फर्स्ट कॉलेज आहे, इथं सर्व कॉलेजेस गव्हर्नमेंट कॉलेज, प्रायव्हेट कॉलेज, BDSचे गव्हर्नमेंट कॉलेज आणि प्रायव्हेट कॉलेज सर्व कॉलेजेस दिले. आता ही जी प्रोव्हिजनल सीट मॅट्रिक्स आहे आणि जे आपलं स्टेट मेरिट लिस्ट आहे ते दोघी बघून आपल्याला हे तर समजूनच जाईल की आपला नंबर फर्स्ट राऊंडमध्ये लागतोय की सेकंड राऊंडमध्ये लागतोय की स्ट्रे वॅकन्सीमध्ये लागतोय. याच्याने आपल्याला सर्व ज्या गोष्टी ऑलमोस्ट गोष्टी क्लिअर होतात आणि त्याच क्लिअर करायला मी हा व्हिडिओ बनवते की तुम्हाला कसं माहिती करायचं आहे की तुमचा नंबर कुठे लागणार आहे. ग्रँट मेडिकल कॉलेज मुंबई, आता हे फर्स्ट कॉलेज आहे. आता इथं आपण बघू शकतो की याचा जो इनटेक कॅपॅसिटी आहे ते 250ची आहे. गव्हर्नमेंट एडेड आहे, येस गव्हर्नमेंट एडेड आहे. इनटेक कॅपॅसिटी 250ची आहे. ऑल इंडिया कोटासाठी याचा 38 जे सीट्स आहे ते रिझर्व केलेले आहे आणि गव्हर्नमेंट ऑफ इंडियासाठी 2 सीट्स याचे गेलेले आहेत. म्हणजे 38 + 20 आपलं होतं 40 आणि 250 - 40 आपल्याकडे राहतील आता 210 सीट्स अवेलेबल. आता इथं तुम्ही चेक करा आकडा, इथं किती दिला आहे 210. इथं तुम्ही बघू शकतात की आपल्याला 210 अवेलेबल आहे फॉर महाराष्ट्र स्टेट गव्हर्नमेंट. बाकीचे जे सीट्स आहे ते आपल्याला भेटणार नाही आहे कारण ते ऑल इंडिया कोटासाठी आहे. ऑल इंडिया कोटा म्हणजे कसं, जे आपलं 85% आहे ते आपलं होतं स्टेट काउन्सिलिंग थ्रू आणि जे आपलं 15% राहतं ते आपलं होतं ऑल इंडिया कोटा थ्रू. म्हणजे इन केस जर तुम्ही दुसऱ्या स्टेटचे आहे, तुमच्याकडे डोमिसाईल नाही आहे महाराष्ट्राचं, तर तुम्हाला आणि महाराष्ट्रामध्ये शिकायचं आहे, तर तुम्ही कसं येणार MCC काउन्सिलिंग थ्रू तुम्हाला रजिस्ट्रेशन करावं लागेल आणि त्याच्या थ्रू तुम्ही 15% म्हणजे आमच्या गव्हर्नमेंटच्या महाराष्ट्राच्या गव्हर्नमेंटच्या 15% तुम्ही अवेल करू शकतात की तुम्हाला गव्हर्नमेंट सीट पाहिजे. तर हे जे 15% आहे, हे जे ऑल इंडिया कोटा आहे हे त्या गोष्टीसाठी, तर हे आपल्यासाठी नाही आहे. हे फक्त आणि जर तुम्हाला ही 15% पण अवेल करायची आहे, तुम्हाला 85% नको आहे, तर तुम्ही MCC थ्रू करा. पण आपल्यासाठी कधी पण 85% खूप चांगलं आहे, खूप महत्त्वाचं आहे, कारण 85% मध्ये आपला स्कोर कमी राहिला तरी आपला नंबर लागू शकतो, चान्सेस जास्त राहतात. आता हे तुम्हाला समजलं. सेम गोज टू LT मेडिकल कॉलेज मुंबई. आता हिच्यासाठी ऑल इंडिया कोटाचे सीट्स आहे ते 30 आहे. नंतर याच्यासाठी जे गव्हर्नमेंट ऑफ महाराष्ट्रासाठी सीट्स आहेत ते 200 आणि इथं आपल्याला 0 दिसत आहे. इथं आपल्याला काहीच आकडा दिसत नाही. कशासाठी, गव्हर्नमेंट ऑफ इंडियासाठी. तर तिथं 2 होता, इथं 0 आहे. तर याचे जे 30 सीट्स आहे ते मायनस करा, म्हणजे ऑलमोस्ट 170 सीट्स राहतील. समजलं तुम्हाला हे कॅल्क्युलेशन? हे असंच कॅल्क्युलेशन होत राहतं. आता हे सर्व कॉलेजेससाठी तुम्ही एकदा बघून घ्या. आता इथं आपण महत्त्वाची गोष्ट बघू, म्हणजे काय की टोटल गव्हर्नमेंट कॉलेजेस किती ॲड झालेत. एक नवीन तर कोणतंच ॲड झालं नाही, एक होणार होतं पण ते पण नाही झालं. टोटल 41 आय गेस असतील. हां, टोटल 41च सीट्स, 41च कॉलेजेस आहे. इथं तुम्ही आकडा बघू शकतात. लास्ट कॉलेज आहे ते गडचिरोलीचं आहे. आता इथं पण इनटेक कॅपॅसिटी 100 आहे, ऑल इंडिया कोटा 15 आहे. -15 करा, तुम्हाला आकडा भेटून जाईल की तुमच्यासाठी किती सीट्स रिझर्वड आहे. टोटल सीट्स किती आहे? टोटल सीट्स इथं आपल्या गव्हर्नमेंट ऑफ महाराष्ट्र जे गव्हर्नमेंट मेडिकल कॉलेज आहेत त्याचे सीट्स आहे 5849. त्याच्यामधून जे ऑल इंडिया कोटासाठी आहे ते 910 याला आणि 20, हे 910 प्लस हे 20 म्हणजे 930 कॉलेजेस जे ते आपले गेले ऑलरेडी.
930 कॉलेजेस जे ते आपले ऑलरेडी गेले हातातून. तर इथं आपल्याला टोटल आपल्यासाठी किती रिझर्वड आहे महाराष्ट्रासाठी ते 4919 सीट्स आपल्या हातात आहे. तर तुम्ही याच्यामधून जर तुमचं इन केस स्टेट मेरिट लिस्टमध्ये नंबर असेल काहीतरी 2000 किंवा 250 किंवा काहीतरी समथिंग, तर तुमचा नंबर लागू शकतो. जर इन केस तुमचा 4000पर्यंत पण नंबर असेल किंवा 4000पर्यंत पण तुमची रँक असेल स्टेट मेरिट लिस्टमध्ये महाराष्ट्रात, तर तुम्हाला भेटू शकतं गव्हर्नमेंट मेडिकल कॉलेज. म्हणून आपण म्हणतो की स्टेट मेरिट लिस्टवरनं जे सर्व गोष्टी ते क्लिअर होऊन जातात. आता हे तुम्ही 5000 आकडा लक्षात ठेवा. आता आपण बघूयात की टोटल गव्हर्नमेंट प्रायव्हेट कॉलेजेस किती आहे. टोटल प्रायव्हेट कॉलेजेस 23 आहे महाराष्ट्रामध्ये मेडिकल कॉलेज, आणि त्याचा टोटल आकडा आहे 3219. आता याच्यामध्ये अशी कोणतीच गोष्ट नाही राहत ऑल इंडिया कोटा किंवा गव्हर्नमेंट ऑफ इंडियासाठी रिझर्व नाही राहत. का? कारण प्रायव्हेट कॉलेजेसचे 100% जे सीट्स आहे ते भरले जातात आपल्या महाराष्ट्र काउन्सिलिंगमधून, CET सेलमधून. त्यांचं 85%, 20 किंवा 15% असं काहीच मॉडेल नाही राहत. त्यांचं पूर्ण 100% जे सीट्स आहे त्यांना पूर्ण 100% एक महाराष्ट्र स्टेट काउन्सिलिंगमधूनच फिल करून घ्यावे लागतात. आता ह्या 5000 प्लस 7000 प्लस 3000 म्हणजे 7000. तर इन केस तुमचा जो रँक असेल 7000पर्यंत असेल तरी तुम्हाला प्रायव्हेट कॉलेजेस भेटण्याचे चान्सेस आहे. प्रायव्हेट कॉलेज भेटण्याचे चान्सेस आहे. आता नेक्स्ट आपण बघूयात की प्रोव्हिजनल सीट मॅट्रिक्स MBBS BDSची ही डेंटलची आहे. डेंटल गव्हर्नमेंट कॉलेजेसची ही सीट मॅट्रिक्स आहे. तर याच्यात पण तुम्ही तसंच घेऊन चाला. इंटेक कॅपॅसिटी 125, ऑल इंडिया कोटा 19, गव्हर्नमेंट ऑफ इंडिया 1 म्हणजे 20 मायनस 125 त्याचं येतं. जो काही आकडा असेल तो तुम्हाला समजून जाईल म्हणजे 105. ओके. आता नायड हॉस्पिटल डेंटल कॉलेज याचं तुम्ही सर्व तसं कॅल्क्युलेट करा. तुम्हाला जर तुमची रँक बघायची असेल तर किंवा नसेल करायचं तरी चालेल, आपल्याला खाली समजूनच जाईल. कोणाकोणाचं असं राहतं की स्पेसिफिक मला हेच कॉलेज पाहिजे, त्या कॉलेजसाठी आपल्याला हे कॅल्क्युलेशन करावं लागतं. आता इथं आपल्या हातात किती सीट्स आहे? 318 गव्हर्नमेंट डेंटल कॉलेजचे सीट्स आपल्याकडे आहे. म्हणजे तुम्हाला जर डेंटल कॉलेज पाहिजे असेल तर तुम्हाला MBBS सोडले 4000, नंतर हे 4318 पर्यंत तुमची जी स्टेट मेरिट लिस्टमध्ये रँक आहे ती असायला पाहिजे, तरच तुम्हाला डेंटल कॉलेज भेटेल गव्हर्नमेंटचं. नाहीतर खूप लोक प्रायव्हेट कॉलेज पण रेफर करतात. तर तुम्ही 5000 किंवा 6000पर्यंत आकडा धरून चला की तुम्हाला भेटू शकतं. आता हे प्रायव्हेट डेंटल कॉलेज आहे. प्रायव्हेट डेंटल कॉलेजमध्ये एक नवीन कॉलेज ॲड झालं आहे, ते आपण बघू शकतो. वेट, पहिल्यापासूनच धरून चलू. इथं जळगावचं जे डेंटल कॉलेज आहे गव्हर्नमेंटमध्ये ते नवीन ॲड झालं आहे. इथं आपण बघू शकतो की गव्हर्नमेंट डेंटल कॉलेज गव्हर्नमेंट हे ॲड झालं आहे जळगावचं. तर हे तुम्हाला एक नवीन चान्स आहे. आणि प्रायव्हेटमध्ये तर आय गेस कोणतं ॲड झालं नाही, होणार होतं पण ते अजून नाही झालं आहे. टोटल जे कॉलेजेस आहे 25 आहे. तर 2400 तुमच्याकडे आकडा आहे की 2400पर्यंत तुमचा जो प्रायव्हेट कॉलेजेसचा डेंटल कॉलेजला नंबर लागू शकतो. हे आपल्याला स्टेट मेरिट लिस्टवरनं समजून गेलं. आता ज्या कोणाला काही डाऊट असेल की स्टेट मेरिट लिस्ट कशी बघायची, काय बघायचं, त्याच्यात आपल्याला एक्झॅक्टली काय काय बघायचं आहे, तर मी तुम्हाला सजेस्ट करेल की तुम्ही फक्त तिच्यात तुमचा रँक बघा की तुमचा रँक येतो काय. हे बघा, हे मी ऑलरेडी माझ्याकडे ऑलरेडी ज्यांनी काउन्सिलिंग घेतली मी त्यांचं चेक करत होती, म्हणून हे खूप खाली गेलं आहे. ओके, दिस इज आवर फर्स्ट रँक. ऑल इंडिया रँक काय 10 आहे. सिरियल नंबर 1, नीट रोल नंबर. आता याच्यावरून आपल्याला काय बघायचं एक्झॅक्टली, आपल्याला हा नंबर बघायचा आहे सिरियल नंबर, की आपला नंबर एक्झॅक्टली कुठे येतोय. हे ऑल इंडिया रँकवरूनच ते मॉडिफाय करतात. आणि ऑल इंडिया रँक 10 असेल ते म्हणजे बरोबर त्या ऑर्डरमध्ये येतात की 10 पासून 20, मग 30, मग 40 या ऑर्डरमध्ये आपल्याला जी स्टेट मेरिट लिस्टची रँक आहे ती समजते. आता समजा तुमचा जो ऑल इंडिया रँक आहे तो काहीतरी 2430 आहे आणि तुमच्या हातात जी स्टेट मेरिट लिस्ट आहे ती 205 आहे. तर तुम्हाला गव्हर्नमेंट मेडिकल कॉलेज भेटेल का? हो भेटेल. आपल्याला ही रँक नाही बघायची, 2430 आपल्याला बघायचं नाही, आपल्याला 205 बघायचं आहे. आपल्याला महाराष्ट्रात नंबर लावायचा, आपल्याला ऑल इंडिया कोटामध्ये नंबर लावायचा नाही आहे. इन केस जर तुम्हाला वाटत असेल की तुम्हाला एम्स भेटलं पाहिजे तर ते पॉसिबल नाही आहे 2430वर. कोणतं? दिल्लीचं एम्सचं जे स्टार्टिंग कट ऑफ आहे म्हणजे 100 रँकपर्यंतच ते भेटतं ऑल इंडिया कोटा रँक.
205वर तुम्हाला महाराष्ट्राचं गव्हर्नमेंट कॉलेज भेटू शकतं, टॉपचे कॉलेजेस भेटू शकतात. आता तेच आपण नंतर डिस्कस करूयात की जे 4000 नंतरचे जे लोक आहेत, 4000 नंतर ज्यांची रँक आहे किंवा 5000 नंतर, त्यांना गव्हर्नमेंट मेडिकल कॉलेज भेटेल का? तर त्यांना भेटणार नाही. खूप कमी चान्सेस आहे की त्यांना भेटू शकतं. हे सर्व स्टेट मेरिट लिस्टच्या अनुसार होतं. म्हणून आपण आतापर्यंत स्टेट मेरिट लिस्टची वाट बघत होतो. आता याच्यात त्यांनी ऑलरेडी ते मॉडिफाय केलं आहे की NRI सब्जेक्ट कोटा कसा असतो, PWDचं कसं असतं. तर याच्यात त्यांनी रँक पण दिली असेल, तर रँक पण एकदा तुम्ही चेक करा की रिझर्वेशन अकॉर्डिंग काय रँक येते, कारण रिझर्वेशन अकॉर्डिंग पण तुम्हाला भेटू शकतं कॉलेज एक चांगलं. तर गव्हर्नमेंट मेडिकल कॉलेजचे पण जे रिझर्वेशन्स राहतात ते वेगवेगळे राहतात. ST, SC, OBC, NT1, NT2 अकॉर्डिंग सर्व वेगवेगळे रिझर्वेशन्स राहतात. तर इन केस जर तुम्ही म्हणताय की 4000ला जर एक जनरलचा मुलगा आहे आणि एक OBCचा मुलगा आहे आणि OBCचा त्यांचा कोटा ऑलरेडी अवेल झाला नाही आहे, तर ते OBCला देणार, जनरलवाल्याला नाही देणार. तर ही एक गोष्ट राहते रिझर्वेशनची. म्हणून तुम्ही जर आतापर्यंत रिझर्वेशन ऑप्ट केलं नसेल तुम्ही जेव्हा रजिस्ट्रेशन केलं CET सेलमध्ये, तर तिथं तुम्हाला रिझर्वेशन नावाची गोष्ट येते. तर रिझर्वेशनमध्ये तुम्हाला सिलेक्ट करावं लागतं की तुम्ही OBC आहे काय, NT आहे काय, SC काय, ST, असं खूप लोक तिथं चुकून ओपन सिलेक्ट करून टाकतात. तर नंतर हे प्रॉब्लेम्स क्रिएट होतात. आणि ऑलरेडी जी करेक्शन विंडो आहे ती पण ऑलरेडी ओपन होऊन झाली आहे. मी माझे जे काही पेड काउन्सिलिंगवाले स्टुडंट्स होते त्यांना ऑलरेडी सांगितलं होतं की तुम्हाला काय करायचं आहे, करेक्शन कसं करायचं आहे. करेक्शन विंडो मागे ओपन झाली होती आणि काल पण तुम्हाला एक मेसेज आला असेल, SMS आला असेल. इन केस जर तुमचे डॉक्युमेंट्स जे आहेत ते काही मिसिंग असेल किंवा इनकरेक्ट असेल, तर तुम्हाला मेसेज पण आला होता CET सेलकडनं. तर ते सर्व कळवत राहतं आपल्याला टाईम टू टाईम. आणि जर तुम्ही हे नसेल केलं आणि तुम्हाला करेक्शन करायचं आहे, तर अजून पण परत विंडो ओपन होईल. आणि खूप लोक असे की ज्यांनी फक्त स्टेट कोटा सिलेक्ट केला आहे, त्यांनी बोथ सिलेक्ट केलं नाही आहे. तुम्ही माझ्या पहिल्या व्हिडिओमध्ये बघू शकतात, मी तुम्हाला ऑलरेडी कळवलं होतं की तुम्ही दोघी सिलेक्ट करा. तुम्हाला 6000 रुपये फी लागेल. तुम्ही 5000च्या मागे 1000 सिलेक्ट करू नका, नाहीतर नंतर आपल्याला प्रॉब्लेम्स क्रिएट होतात. नंतर आपण नाही करू शकत. पण फर्स्ट राऊंडमध्ये तुम्ही करू शकतात, एडिट करू शकतात. जर तुम्ही अजून पण केलं नसेल तर फर्स्ट राऊंडचा ऑप्शन आहे तुम्हाला, तेव्हा तुम्ही करू शकतात. आणि तुम्हाला काही पण शंका असेल, काही पण डाऊट असेल, तर यू कॅन कमेंट इन द कमेंट बॉक्स. आणि मी ऑलरेडी तुम्हाला ऑफर सांगितली आहे, सर डोंट मिस आउट दॅट. थँक्यू.